श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर व्हिडिओ यायला थोडासा उशीर झाला आहे. ही गुरुपौर्णिमेची पूजा आहे. तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी मी स्वामींची अशी पूजा केली होती. तर जे सेवेकरी नवीन आहेत ना, त्यांच्यासाठी पुढे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत तुम्ही बघा. तर माझी अशी त्या दिवशी पूर्ण पूजा करून झाली, देवपूजा वगैरे करून घेतली आणि स्वामींची सुद्धा पूजा केलेली आहे. स्वामींवरती मी अभिषेक केला आहे. कोणता कसा केला आहे हे मी आत्ता व्हिडिओमध्ये नक्की पुढे तुम्हाला सांगेलच. जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर पहिल्यांदा मी काय केलं आहे, एक चौरंग ठेवून घेतला आहे, पण त्याच्या खाली स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. स्वस्तिक कोणती पूजा करताना आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे रांगोळीने. आणि स्वस्तिक काढून चौरंग ठेवून पिवळे वस्त्र अंतरले आहे आणि पहिला दीप प्रज्वलन केला आहे, दिवा वगैरे लावून घेतला आहे. आणि आता स्वामींवरती आपल्याला अभिषेक करायचा आहे. तर तुमच्याकडे नवीन मूर्ती असेल किंवा गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला अभिषेक करायचा असेल स्वामींवर, तर कोणता अभिषेक करायचा, काय करायचं हे आता मी तुम्हाला सांगणार आहे. तर पहिल्यांदा गणपतीची पूजा करून घ्यायची. ओम गणपते नमः हे आपल्याला 11 वेळा म्हणायचं आहे, किंवा गणपतीचा तुम्ही कोणतासुद्धा मंत्र म्हणू शकता. आणि गणपतीची सुपारी म्हणून आपण गणपती ठेवू शकतो. तर मी सुपारी म्हणून गणपती ठेवलेला आहे. तर पहिलं पान ठेवून त्याच्यावर थोडेसे तांदूळ, अक्षदा, हळद कुंकू वाहून मग मी सुपारी ठेवलेली आहे. आणि गणपतीला पुष्प, हळद कुंकू अर्पण करून पुष्प अर्पण केलेले आहे. दिवा वगैरे, उदबत्ती वगैरे लावून घेतली आहे. तर हे सगळं झाल्यावरती मग आपल्याला स्वामींवरती अभिषेक करायचा आहे. तुमच्याकडे मूर्ती असेल तर तुम्ही डायरेक्टली पाण्याने अभिषेक करा. नसेल, फोटो असेल तर फोटोंवरती फक्त थोडंसं असं शिंपडा. तर पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, स्वामी स्तवन म्हणायचं आहे. कोणतीही स्वामींची सेवा करताना पहिला स्वामी स्तवन बोलायचं आहे. ते फक्त हात जोडून बोलायचं आहे. मग गणपती अथर्व शीर्ष बोलायचं आहे. ते झाल्यावरती आपल्याला गणपती अथर्व शीर्ष बोलताना सुद्धा आपल्याला अभिषेक करायचा नाही आहे. आणि स्वामींवरती 16 वेळा पुरुष सूक्त बोलताना जल अर्पण करायचं आहे, म्हणजे अभिषेक करायचा आहे. तुम्हाला 16 वेळा जमत नसेल तर 1 वेळासुद्धा केला तरी चालेल. परत 1 वेळा श्रीसूक्त म्हणायचं आहे. आणि नंतर 1 वेळा श्री पवनाम सूक्त बोलायचं आहे. आणि रामरक्षा, श्री रामरक्षा फक्त 1 ते 9 ओवीच आपल्याला बोलायचं आहे. फलश्रुती बोलायची, पुढचं बोलायचं नाही आहे. तर एवढे 3-4 जे श्रोत आहेत ते करताना आपल्याला अभिषेक करायचा आहे. आणि अभिषेक करून झाल्यावरती जे काही आपल्याला फोटो वगैरे असेल तर त्याच्यावरती फक्त फुलाने पाणी शिंपडा, अभिषेक केल्यासारखं करा. आणि तुम्ही असं हात जोडूनसुद्धा बोलू शकता जर का फोटो असेल तर. तर मूर्ती वगैरे मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे. आणि एक चौरंग छोटासा ठेवला, त्याच्यावरती सुद्धा मी पिवळं वस्त्र अंथरून स्वामींना कपडे वगैरे परिधान केलेले आहेत. आणि तुम्ही त्यांना चंदनाचा टिळा लावू शकता किंवा केशरयुक्त चंदन भेटतं, ते सुद्धा तुम्ही स्वामींना लावू शकता. पण त्याआधी आपल्याला स्वामींचा अतिशय प्रिय असं हिना अत्तर त्यांना आपल्याला लावायचं आहे, जे की स्वामींना खूप प्रिय आहे. आणि हिना अत्तर आपण स्वामींना लावून घ्यायचं आहे. फोटोलासुद्धा तुम्ही हिना अत्तर लावू शकता. तर मी पहिल्यांदा मूर्तीला हिना अत्तर लावून घेते आणि फोटोलासुद्धा लावून घेते हिना अत्तर. आणि स्वामींना प्रिय असं चाफ्याची फुलं आहेत, तर चाफ्याची फुलंसुद्धा तुम्ही स्वामींना अर्पण करत, नाहीतरी तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ते फुलं अर्पण करा. तर अशा प्रकारे मी आता ही पूजा करून घेते सगळी. तर स्वामींचे ना, श्री स्वामी समर्थांचे ना चरित्र आहे, त्यांचं 3 अध्याय असतात रोज वाचायचे. म्हणजे जे नवीन सेवेकरी आहेत ना, हे त्यांच्यासाठी आहे. तर 3 अध्याय कशासाठी वाचायचे, का वाचायचे, कोणते वाचायचे, तर पहिले 3 वाचायचे. 1, 2, 3 असे 3 वाचले की परत दुसऱ्या दिवशी 4, 5, 6 असे अध्याय स्वामी चरित्र सारामृतचे आपल्याला रोज पठण करायचे असतात. आणि 11 माळी जप करायचा असतो. ही स्वामींची अशी नित्य सेवा आहे. तर पहिला अध्याय आपण वाचतो ते कशासाठी असतं, पूर्व कुकर्म नष्ट होण्यासाठी असतो. दुसरा अध्याय असतो तो वर्तमान काळामध्ये सद्बुद्धी व चांगले कर्म घडवण्यासाठी असतो. तिसरा अध्याय भविष्य उज्ज्वल होण्यासाठी. अशा प्रकारे आपण नित्यसेवा केली तर स्वामींचं आपल्या भोवती कवच निर्माण होतं.
रोजचं. म्हणून आपल्याला ते 3 अध्याय त्यांचे रोज वाचायचेच आहेत आणि स्वामी समर्थांचे 11 माळी जप करायचे आहे. पहिली माळ असते ती गुरूंसाठी असते, दुसरी माळ मातेसाठी, तिसरी पित्यासाठी आणि चौथी पितरांसाठी असते. तर पाचवी असते कामासाठी, 6वी क्रोध, 7 लोभ, 8 मोह, 9 मद, 10 मत्सर आणि फक्त 11वी माळ ती स्वतःसाठी असते. कारण आपली पायरी ही 11वी आहे आणि गुरुपासून अनुक्रम प्रत्येक माळ त्याच्या चरणी अर्पण करत जावी लागते. नंतर आपले काम होते. कारण षडरिपू आपल्या आध्यात्मिक मार्गामध्ये बाधा आणण्याचे काम करत असतात. कुणी सेवेमध्ये जवळचा मार्ग काढत असतात म्हणून काम होत नाही. म्हणजे पहिल्या पायरीवरून एकदम 11वी पायरी गाठायचा प्रयत्न जर केला तर आपण तोंडावर पडू शकतो. म्हणून 11 माळीचा जप करावाच लागतो. तर दर गुरुवारी किंवा पौर्णिमा वगैरे असेल, जेव्हा आपण स्वामी समर्थांची पूजा वगैरे करणार असाल तर तेव्हा सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे आणि घर व देवघर स्वच्छ करून उंबरट्याला हळदीचं लेपन, रांगोळी वगैरे काढायची आहे. पाटावर लाल किंवा पिवळे वस्त्रसुद्धा आपण अंथरू शकतो. स्वामी समर्थ किंवा दत्त महाराजांची मूर्ती, फोटो ठेवायचा आहे. मूर्ती असेल तर पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक करू शकतो आणि फोटो असेल तर पाणी शिंपडायचं आहे आपल्याला आणि अष्टगंध, हळद व कुंकू, अक्षता, पिवळी फुले, तुळशीपत्र अर्पण करायचं आहे. तुपाचा, तेलाचा, तुम्ही कशाचा सुद्धा दिवा लावू शकता. तसंच गोड व उपवासाचा नैवेद्य किंवा काही आपण देवाला नैवेद्य दाखवू शकतो. स्वामी समर्थ महाराजांना चा तारक मंत्रसुद्धा आपण जप करू शकतो किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. आरती करून मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि शक्य असल्यास तुम्ही मंदिरात, केंद्रात, कुठेही मठात वगैरे जाऊन स्वामींचे दर्शन घ्यायचे आहे.